स्वागत आहे सर्वांचं मेघधरा चॅनलमध्ये. इथे मी 11 चेनची घरं विणली आहेत. साईडला आपल्या 3 चेनच्या घरामध्ये 3 क्रोशे विणायचे आहेत. खाली आपल्याला 1 2 3 चेन सोडायचे आहेत आणि चौथ्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला वरती 3 चेन विणून घ्यायचे आहेत आणि खाली आपल्याला चौथ्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे परत 3 चेन बनवायचे आहेत. खाली पण आपल्याला 3 चेन सोडायचे आहेत आणि उरलेल्या 3 चेनवरती 3 क्रोशे इथं विणायचे आहेत. पुढे इथं आपल्याला हे 3 क्रोशेवरती 3 चेन विणायचे आहेत प्रत्येक घरावरती. पुढे आपल्याला परत 3 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला ह्या चेनच्या वरती क्रोशे विणायचे आहे. सेम पुढेवरती आपल्याला परत इथे 3 चेन बनवायचे आहेत आणि ह्या क्रोशेवरती सेम क्रोशिया 3 चेनवरती क्रोशे विणून घ्यायचे आहेत. सेम खालीप्रमाणे 3 चेन बनवायचे आहेत. क्रोशेवरती तर चेन विणायची आहे. पुढे 3 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या ह्या चेनच्या घरावरती क्रोशे विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम खालीप्रमाणे आपल्याला क्रोशेवरती चेन विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहेत. एकूण आपल्याला इथे 5 क्रोशे विणायचे आहेत. आणि पुढील चेनवरती चेन विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला साईडच्या या क्रोशेवरती सेम क्रोशिया परत विणायचे आहेत. तीन चेन तर बनवायचे आहेत. मध्यभागील क्रोशेवरती चेन विणायची आहे. पुढे 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील या क्रोशेवरती सेम क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला क्रोशेवरती चेन विणल्यानंतर इथे आपल्याला मध्यभागी या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे. पुढे 3 चेन विणून घ्यायचे आहेत आणि पुढील या क्रोशेवरती चेन विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला साईडच्या या क्रोशेवरती क्रोशे विणल्यानंतर पुढे खाली या स्टेपप्रमाणे परत आपल्या इथे 3 चेन विणायचे आहेत. क्रोशेच्या वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहे. पुढे सेम 3 चेन विणायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशेवरती क्रोशे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे ह्या स्टेपप्रमाणे इथे आपल्याला क्रोशेच्या वरील चेनवरती चेन विणून घ्यायचे आहेत किंवा हाफ क्रोशे विणून घ्यायचे आहे. इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये खाली या स्टेपप्रमाणे परत 5 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत.
सेम याप्रमाणे पुढे विणत जायचं आहे आणि अशी ही तोरणपट्टी विणून घ्यायची आहे. याच तोरणपट्टीला आपल्याला एक क्रोशीचं घर साईडचं सोडायचं आहे आणि मध्यभागी चेनच्या घरामध्ये आपल्याला एक क्रोशी साईडला विणायचं आहे. 2 चेन मध्यभागी बनवायचे आहेत आणि दुसरा क्रोशी साईडला विणायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत. खाली आपल्याला 5 क्रोशीची घर सोडायची म्हणजेच 5 चेनची घर सोडायची आहेत. म्हणजेच एक मध्यभागी एक आणि हे एक क्रोशीचं घर सोडलेलं आहे आपल्याला. आणि ह्या पुढील चेनच्या घरामध्ये सेम याचप्रमाणे आपल्याला इथे क्रोशे विणायचं आहे. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत. पुढील क्रोशे विणायचा आहे. सेम याचप्रमाणे पुढे पण आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत आणि याचप्रमाणे खाली आपल्याला क्रोशीची घरं सोडायची आहेत. सेम याप्रमाणे विणून घ्यायचं आहे. असे एकूण आपल्याला 7 ते 9 घरं विणून घ्यायची आहेत. त्यानंतर पुढे याच आपल्याला क्रोशींच्या घरामध्ये 2 क्रोशी साईडला विणायचे आहेत. मध्यभागी 3 चेन बनवायचे आहेत आणि इथेच ह्याच चेनच्या घरामध्ये आपल्याला पुढील क्रोशी विणायचे आहे. नंतर पुढे इथे आपल्याला एक चेन मध्यभागी विणायची आहे. सेम याचप्रमाणे परत ह्या पुढील क्रोशीच्या मध्यभागी चेनच्या घरामध्ये परत 2 क्रोशी विणायचे आहेत. मध्यभागी 3 चेन बनवायचे आहेत आणि पुढील 2 क्रोशी इथेच विणायचे आहेत. सेम याचप्रमाणे या सर्व घरामध्ये विणून घ्यायचं आहे. नंतर पुढे याच क्रोशींच्या घरामध्ये आपल्याला 7 क्रोशिया विणायच्या आहेत. त्यानंतर मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशे विणून घ्यायचा आहे. नंतर पुढे ह्या चेनच्या घरामध्ये सेम आपल्याला परत 7 क्रोशे इथं विणायचे आहेत. सेम हे सर्व घरामध्ये असं विणून घ्यायचं आहे. हे 7 क्रोशे विणल्यानंतर पुढे सेम आपल्याला इथल्याप्रमाणे इथे हाफ क्रोशे विणायचं आहे एक आणि पुढील घरामध्ये सेम 7 क्रोशे विणायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला चौथ्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला एकूण 9 चेन विणायचे आहेत आणि परत इथे चेन विणायची आहे. मधल्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये सेम अशा सर्व घरांवरती चेन विणून घ्यायची आहेत. त्यानंतर मध्यभागी इथे लोकर जॉईन करून घ्यायची आहे आणि सेम खालील स्टेपप्रमाणे परत आपल्याला इथे ह्या 2 क्रोशीची घरं मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि विणायचे आहेत. सेम याचप्रमाणे पुढे विणत जायचं आहे. खाली तर आपण 3 चेन विणल्या होत्या, तर वरती पण इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि सेम आपल्याला इथे हे खालीलप्रमाणे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी स्टेप या स्टेपप्रमाणे सेम विणून घ्यायची आहे आणि तिसरी स्टेप विणून घ्यायची आहे. परत असंच विणत जायचं आहे आणि हे तोरण पूर्ण करून घ्यायचं आहे.